या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. पन्हाळ किल्ला परिसरातील ऐतिहासिक साधोबा तलावात अनधिकृत बांधकाम झाल्याचा आरोप करत विश्व हिंदू परिषद आणि हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देण्यात आले. पन्हाळ किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला ऐतिहासिक वारसा असून तो युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत समाविष्ट आहे. अशा ठिकाणी झालेल्या कथित अतिक्रमणामुळे वारसा संवर्धनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा अध्यक्ष मदन पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी सर्वच गड किल्ल्यांचा सर्वे करत असताना असं लक्षात आलं की पन्हाळ्यावरती साधोबा जी तलाव आहे त्या तलावामध्ये 3 मजली अनधिकृत मस्जिद उभा केलेली आहे. त्या अनुषंगानं महसूल प्रशासनाला आम्ही गेल्या वर्षी निवेदन दिलं होतं. त्या निवेदनाच्या अनुषंगाने त्यांनी स्थानिक चौकशी केली असता पंचायत जी नगरपंचायत आहे त्या नगरपंचायतींनी त्याबाबतचा अहवाल महसूल प्रशासनाला देऊन 15 महिने याच्यामध्ये उलटून गेले. विशाळगडावरती जो प्रकार झाला तसा प्रकार अन्य कुठे होऊ नये म्हणून आपण राज्य शासनाला एक निवेदन दिलं होतं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून वेळोवेळी प्रत्येक किल्ल्याचं जे काही अतिक्रमण जे होतंय ते तपासून त्याच्यावरती कारवाई व्हावी. तर त्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झालेली आहे की नाही याबाबतही साशंकता आहे. तर आज आम्ही कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे याबाबतचं निवेदन दिलेलं आहे की हे बांधकाम जे आहे ते इतकं निकृष्ट दर्जाचं आहे. फक्त ते अनधिकृत आहे इतकंच नाही तर त्या ठिकाणी जे जाणारे भाविक आहेत त्यांच्या जीवितालाही धोका होऊ शकतो. कारण ते जर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बघितलं तर त्या तळ्याच्या फाउंडेशनवरती त्यांनी म्हणजे तळ्याचा जो कठडा आहे त्याच्यावरती ते बांधकाम केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं जीवितालाही धोका याच्या माध्यमातून होऊ शकतो. पन्हाळ्यावरती गेल्यानंतर त्या ठिकाणी लगेच डाव्या बाजूला अशा पद्धतीचं प्रशासनाच्या डोळ्यादेखत बांधकाम होतंय. यामध्ये प्रशासनाचीही गफलत लक्षात येते. तर आमची प्रमुख मागणी आहे की ते बांधकामही हटवावं, त्याबरोबरच त्या बांधकाम ज्यांच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी अनधिकृत झालं त्या अधिकाऱ्यांच्यावरती तात्काळ निलंबनाची बरोबर त्यांच्या बरखास्तीची कारवाई करा. महाराष्ट्रातील प्रमुख गड असलेला विशाळगड छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गडावर अतिक्रमण घडतंय. याबाबत बोलताना हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हा अध्यक्ष दीपक देसाई काय म्हणाले पाहूयात. की पन्हाळगड जो ऐतिहासिक आपली धरोहर आहे, महाराष्ट्रातला एक प्रमुख किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या पदाने हे झालेला पावन झालेला हा गड. पण या गडावर आता धार्मिक अतिक्रमण सुरू आहे. आम्ही 2 वर्षापूर्वीपासून एक मशिदीचं जो साधोबा दर्गा आहे, दर्ग्याच्या कडेला जो कुंड आहे, कुंडाच्या एका बाजूला एक मशिदीचं 3 मजली बांधकाम आहे आणि ते पूर्णपणे अनधिकृत आहे. याची पूर्ण माहिती घेतलेली आहे. प्रशासनाला 2-3 निवेदनं दिली होती. निवेदनातून त्यांचा अहवाल आलेला आहे. अहवालातसुद्धा त्यांनी मान्य केले की कसल्या प्रकारची बांधकामाची परवानगी या मस्जिद प्रशासनाने घेतलेली नाही आणि हा पन्हाळ्याच्या प्रवेशद्वारावरच केलेलं अतिक्रमण आहे. गेल्याच काही महिन्यापूर्वी युनेस्कोनं आपल्या यादीत आपल्या पन्हाळ्याचं जे घेतलं नाव ते धोक्यात यायची वेळ आलेली आहे. काही लोक फक्त रायगडाविषयीच बोलत असतात. त्यांनी आपल्या पन्हाळगडाकडे पण लक्ष द्यावं हे आम्ही अपेक्षा करत आहोत आणि लवकरात लवकर ते जर अतिक्रमण काढलं नाही तर हिंदुत्ववादी संघटना तिथं जाऊन स्वतः स्वच्छता मोहीम राबवतील असा इशारा आम्ही दिलेला आहे. यावेळी विविध हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी गडकोट प्रेमी उपस्थित होते. प्रशासनाने कायदेशीर चौकटीत राहून त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.